तर नमस्कार फ्रेंड, गुड आफ्टरनून. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर कसे आहात सर्व? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता. तर गावी राहिले, गावाकडं पण काही फारसं बरं वाटत नव्हतं, त्यामुळे व्हिडिओ नाही काढले. एक का काय व्हिडिओ काढलेला, त्याच्यानंतर 15 दिवसानंतर हा माझा व्हिडिओ येत आहे. तर आज पण जरा काही बरं वाटत नव्हतं, त्यामुळं कामावर काही गेलेली नाही आहे मी. जॉब वगैरे व्यवस्थित भेटला आहे आणि ह्या एरियामध्ये माझी रूम आहे. एरिया कोणता आहे काय आहे मी तुम्हाला नाही सांगू शकत, कारण तुम्ही स्वतःच म्हणता ना की आपण कुठे राहतो, कुठल्या एरियात राहतो हे लोकाला सांगायचं नाही, आपल्यासाठी घातक असतं. त्यामुळं मी काय सांगणार नाही. पण मी पुण्यामध्ये राहते. माझा छोटा भाऊ पण आलेला आहे पुण्यामध्ये. आम्ही दोघं बहीण भावंडं सोबत राहतो, त्यामुळं मला काही फारसा प्रॉब्लेम आलेला नाही आहे. तर पुण्यामध्ये सेट व्हायचं माझी इच्छा आहे. तर ही बघा माझी गाडी आहे. तर इकडं रूमच्या बाजूला खूप मोठं जंगल आहे. इकडं जॉगिंगला नाही का लोक, म्हणजे ज्यांचं वजन वाढले, कोणाला तब्येत कमी करायची, स्लिम दिसायचे म्हणून ह्या जंगलात येऊन ते रोज व्यायाम करतात. तिकडंच मग म्हणलं चला आपण थोडी गाडीची प्रॅक्टिस करू. तर हे बघू शकता आपली गाडी. खूप जणांना प्रश्न पडला होता की पुष्पाची गाडी कुठे का ओढून नेली, म्हणजे खूप जणांना प्रश्न पडला होता. तर माझी गाडी कुठेही गेलेली नाही आहे, पुण्यामध्ये गाडी ठेवली होती. का तर मला गाडी अजूनही व्यवस्थित येत नाही. मी फक्त कच्च्या रस्त्याने हळूहळू गाडी चालवू शकते, पण ट्रॅफिकमध्ये नाही. त्याच्यासाठीच मी ह्याला सोबत आणलं आहे. आणि मी सध्या बऱ्यापैकी गाडी चालवायचा प्रयत्न करत आहे, आणि त्याच्यासाठीच मग टाईम काढून, वेळेतला वेळ काढून मला गाडीची प्रॅक्टिस करायला यावं लागते. मग आता त्याच्याशिवाय दुसरं कोण शिकवणार आहे? आणि क्लास करणार होते, आणि तर क्लासला पण पैसे लागतात. आता रूम भाडं भरायचं, खाण्यापिण्याचा खर्च, पेट्रोलचा खर्च, बॅलन्सचा खर्च सगळंच करायचं म्हणलं शक्य होत नाही. त्यामुळं मग म्हणलं बाबा चल मला गाडी शिकव. तर मी अशी थोडीफार गाडी म्हणजे मोकळ्या वातावरणात मी चालवू शकते, पण ट्रॅफिकमध्ये नाही चालवू शकत. त्यामुळं मी येते वेळेसच गाडी म्हणजे ट्रॅव्हल्समध्ये टाकून आणलेली होती. एकदाच तिकीट जाऊ म्हणलं, पण मी दीपोळीशिवाय गाडी गावाकडे नेणार नाही. खूप मेहनतीनं म्हणजे ही गाडी घेतलेली आहे. हप्त्यावरच घेतली, नगदीनं काही गाडी घेतलेली नाही आहे. मला खूप हौस होती गाडीची, ते स्वप्न माझं पूर्ण झालं आहे. हप्त्यावर का होईना मी गाडी घेतली. एक हप्ता कटलेला आहे गाडीचा. पण आणि काही लोकांनी तर माझी गाडी म्हणजे विकायची का असं सध्या विचारलं. म्हणजे एवढ्या लाजा सोडून दिली त्या काही लोकांना, देखवत नाही ना माझं, त्याच्यामुळे त्यांनी असं विचारलं. पण मी आताच गाडी आणली, मग मी कसं विकणार? तर बघू शकताय खूप मजा येत होती गाडी चालविताना, आणि भारी वाटत होतं. तो आनंद वेगळाच होता, कारण जे आपल्याला वस्तू खूप दिवसांनी घ्यायची इच्छा होती ती आज आपल्यापाशी आहे म्हणल्यानंतर भारी वाटतं ना. आणि काय झालं आहे, मानसिक आजार भरपूर दिवसापासून झाला आहे, त्यामुळं माझं लक्ष म्हणजे कशाकडंच नाही सध्या, व्हिडिओकडं नाही, किंवा गाडी घेतली लय भारी वाटतंय